नमस्कार. विदर्भ सांस्कृतिक परिषद आणि विश्व मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सादर होणाऱ्या सुमतीबाई भालचंद्र व्याख्यानमालेत मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ नागपूर येथे दरवर्षी ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. अनेक महोत्सव आणि फेस्टिवल्स होत असतात. नागपूरमध्ये तर त्याला पूर येत असतो, परंतु विचारांना खाद्य ठरेल असे अभिरुची संपन्न कार्यक्रम हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच होत असतात. त्यात या व्याख्यानमालेचा अग्रक्रम लावावा लागेल. यंदाचे वर्ष या व्याख्यानमालेचे 5वे वर्ष आहे आणि यापूर्वी या व्याख्यानमालेत डॉक्टर गणेश देवी, प्राध्यापक वसंत आबाजी डहाके, डॉक्टर प्रतिभा राय, डॉक्टर सीतांशू यशश्चंद्र यासारख्या दिग्गज वक्त्यांनी हजेरी लावली होती. या नावांवरूनच व्याख्यानमालेचा दर्जा रसिकांना माहिती होतो. लॉकडाऊनमुळे यावर्षी बरेचसे संकेत पाळावे लागत आहे आणि त्यामुळे या व्याख्यानमालेवरही बंधनं आलेली आहेत. पण ती बंधनं पार करून आम्ही यावर्षी ही व्याख्यानमाला आपल्यासाठी सादर करत आहे. ही व्याख्यानमाला सादर करण्यापूर्वी या कार्यक्रमाचे आयोजक आणि विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष श्री क्षितिज पाटुकले हे या व्याख्यानमाले मागची भूमिका आपल्या पुढे विशद करू इच्छितात. मी त्यांना त्यासाठी इथे निमंत्रित करतो. श्री क्षितिज पाटुकले. नमस्कार. विश्व मराठी परिषद आणि विदर्भ सांस्कृतिक परिषद यावर्षी संयुक्तरित्या, म्हणजे खरं तर विदर्भ सांस्कृतिक परिषद दरवर्षी सुमतीबाई भालचंद्र व्याख्यानमाला आयोजित करते. यावर्षी या सगळ्या कोरोना पॅन्डेमिक मध्ये आपण तर त्या यानं विश्व मराठी परिषदेनं सुद्धा या ऑनलाईन आयोजनामध्ये सहभाग घेतलेला आहे. आता अतिशय छान पद्धतीनं सांगितल्याप्रमाणे खर तर बहुधा अनेक सांस्कृतिक कार्यक्रम हे करमणुकीच्या अंगानच आपण त्यांच्याकडे पाहतो, परंतु आजच्या काळामध्ये वैचारिक खाद्य मिळणं ही सुद्धा एक फार मोठी गरज झालेली आहे आणि त्या दृष्टीने या व्याख्यानमालेचं हे 5वं वर्ष आहे. या 5व्या वर्षी या व्याख्यानमालेला आयोजित या व्याख्यानमालेच्या आयोजनामध्ये सहभागी झाल्याबद्दल, खरं तर त्यांनी आम्हाला सहभागी करून घेतल्याबद्दल मी विदर्भ सांस्कृतिक परिषदेचे आभार मानतो. एक अतिशय वेगळ्या प्रकारचा विचार, एका परिघाबाहेर जाऊनचा विचार अशा पद्धतीनं करणं आणि सभोवतालच्या परिस्थितीवर भाष्य करणं, अशा प्रकारची खासियत या सुमतीबाई भालचंद्र व्याख्यानमालेची राहिलेली आहे. व्याख्यानमाला ही विचार प्रवर्तक असावी, त्यातून काहीतरी एक वेगळा विचार गवसावा आणि त्याच्यातून पुन्हा आपलं स्वतःचं विश्लेषण केलं जावं आणि त्यातून भविष्यामध्ये आपल्याला मार्गक्रमण करण्याची काहीतरी आपल्याला उर्मी निर्माण व्हावी, त्यातून आपल्याला संधी मिळावी आणि त्यातून आपल्याला कृतिशील बनवणारा असा एखादा विचार या व्याख्यानमालेतून आपल्याला सगळ्यांना अशा पद्धतीनं या व्याख्यानमालेचं आयोजन हे गेली 4 वर्ष केलं जात आहे. आज मला अतिशय आनंद होतो. आपल्यापैकी बहुतेकांना माहित आहे की विश्व मराठी परिषदेनं विश्व मराठी संमेलन ऑनलाईन असं 2021 साली 28 ते 31 जानेवारी या दरम्यान आयोजित केलेलं आणि या संमेलनानिमित्तानं आत्ताच त्या संमेलनासाठी 40,000हून अधिक लोकांची नोंदणी झाली आहे. त्या सगळ्यांना आम्ही या आजच्या व्याख्यानमालेमध्ये सहभागी व अशा प्रकारचं त्यांना आवाहन केलं आहे. त्यामुळे आज मला खात्री आहे की जवळजवळ 35 देशातून, अमेरिकेतील 10-12 राज्यातून वेगवेगळ्या प्रकारचे सगळे मराठी भाषिक समूह, वेगवेगळ्या परंपरातले, वेगवेगळ्या ज्यांचे सामाजिक अंग वेगवेगळे आहेत, ज्यांची कार्य वेगवेगळ्या वयोगटातले लोक आता आज या व्याख्यानमालेमध्ये सहभागी होत आहेत. आणि तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य, आता मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आजची व्याख्यानमाला झाल्यानंतर सुद्धा आपल्या विश्व मराठी फेसबुकच्या पेजवर हे व्याख्यान आपल्याला पुन्हा ऐकता येईल आणि आपल्याला फॉरवर्ड अनेक लोकांना करते. आज डॉक्टर लवटे सरांचं, सुनील कुमार लवटे सरांचं व्याख्यान मला अतिशय आनंद होतोय. मी सुद्धा मूळचा कोल्हापूरचाच आहे, कुर्दवाड माझं गाव. आता पुण्यामध्ये येऊन मी हे वेगवेगळे कार्य करतोय. आज सुनील कुमारजींचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळे आतुर झालेले आहात. विश्व मराठी परिषदेच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि एका अतिशय चांगला आज योग आलेला, एक वैचारिक योग आलेला आहे. या सगळ्यातून आपल्याला सगळ्यांना
काही विलक्षण विचार साहित्य मिळो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं हे प्रास्ताविक संपवतो. नमस्कार. धन्यवाद क्षितिज पाटुकले सर. आताच क्षितिज सरांनी जे सांगितलं की तंत्रज्ञानामुळे इतक्या हजारो लोकांपर्यंत ही व्याख्यानमाला पोहोचत आहे. एकेकाळी महाराष्ट्रात व्याख्यानमाला यांचे अतिशय चांगले दिवस होते आणि या व्याख्यानमालेने अनेक वक्ते जसे घडवले तसे श्रोते सुद्धा घडवले. पण तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळेच या व्याख्यानमाला ऊस पडत गेल्या, मागे पडत गेल्या. पण आज हा विलक्षण योग मानावा लागेल. तंत्रज्ञानामुळेच ही व्याख्यानमाला पुन्हा एकदा हजारो लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि सुमतीबाई भालचंद्र व्याख्यानमालेत पहिले जे वक्ते येऊन गेले त्यांची एक परंपरा आहे त्या नावांची. त्या परंपरेला साजेसं एक नाव जे आहे यावर्षी जे निमंत्रित वक्ते आहे ते नाव म्हणजे प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार लवटे. त्यांची ओळख फार तर अशी काही खूप कमी वेळात त्यांची ओळख करून द्यावी इतकं त्यांचं व्यक्तिमत्व छोटं नाही आहे. पण एक औपचारिकता म्हणून मी ही ओळख करून देतो. सामाजिक जाणीवा समृद्ध असल्या की त्या साहित्यिकाच्या साहित्यामध्येही उतरतात आणि ते साहित्य अधिक सकस समृद्ध होत जातं. याचा प्रत्यय रसिक वाचकांना डॉक्टर सुनील कुमार लवटे असताना निश्चितच जाणवतो. अतिशय प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि अध्यापन, साहित्य आणि समाजसेवा या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचं काम त्यांनी केलं. ते हाडाचे शिक्षक तर आहेतच, त्यांचं अध्यापन क्षेत्र आवडीचं क्षेत्र आहे, पण त्यासोबतच समाजासाठी त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे जिल्हाधिकारी, कारागृह पोलीस चौकी सुधारणा, बंदी बांधवांना मानवाधिकार प्रदान, रिमांड होमचे बालकल्याण संकुलात रूपांतर, या अशा उपक्रमांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक अतिशय वेगळी अशी बाजू झळाळून उठते आणि त्याचा प्रत्यय त्यांच्या साहित्यातही ओळी ओळीत शब्दाशब्दांमध्ये आपल्याला दिसतो. व्याख्यान बरं ते या साहित्यापुरताच मर्यादित राहत नाही, तर व्याख्यान, लेखन अशा उपक्रमातून मिळालेले त्यांचे सुमारे 15 लाख रुपयाचं मानधन त्यांनी आतापर्यंत अशा सामाजिक उपक्रमांसाठी दान दिलेले आहे. मराठी, हिंदीत त्यांनी अतिशय विपुल असं लिखाण केलेलं आहे. आत्मकथा, लेखन संग्रह, कथा संग्रह, काव्य संग्रह आणि या साहित्याला अतिशय प्रतिष्ठित असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत किंवा अशा पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झालेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा अनाथाश्रम, रिमांड होम संबंधी प्रशासना यंत्रणा, बालकांचा राष्ट्रीय कायदा व हक्क, विकेंद्रीकरण या बाबतीत त्यांनी केलेलं काम हे वाखाणल्या गेलेलं आहे. आजच्या व्याख्यानात भारतीयता, भाषा आणि साहित्य या संदर्भात ते बोलणार आहेत, पण त्यांना पाचारण करण्यापूर्वी ही व्याख्यानमाला ज्यांच्या आई वडिलांच्या नावाने ओळखली जाते ते डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष, त्यांना मी इथे डॉक्टर सुनील कुमार लवटे यांचं स्वागत करण्यासाठी निमंत्रित करतो. ते याच्यानंतर 2 शब्द बोलतील आणि मग मी मुख्य वक्त्यांना निमंत्रित करतो. धन्यवाद. धन्यवाद अजय. आत्ताच गंपावारांनी सांगितल्याप्रमाणे व्याख्यानमाला तंत्रज्ञानातून बंद पडल्या आणि तंत्रज्ञानाच्या आश्रयाने आता जगभर पोहोचतात विश्व मराठी परिषदेच्या सौजन्याने. त्यामुळे आधी तर मी विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष क्षितिज पाटुकले, कार्यवाह अनिल कुलकर्णी आणि त्यांचे सगळे अनिकेत, विनायक या सगळ्या चमूचं मनपूर्वक आभार मानतो की एक वर्षभरामध्ये संस्थात्मक नवीन दिशा तंत्रज्ञानाच्या आधारे घेणाऱ्या या संस्थेला जे रूप ही मंडळी देत आहेत ही पुढची दिशा आहे. गंपावारांनी जो उल्लेख केला 7-7 दिवसाच्या व्याख्यानाला विष्णूजी क्षीरसागरांच्या आणि बाळशास्त्री हरदारांच्या नागपूरने बघितलेल्या आहेत आणि व्याख्यानांमध्ये अत्यंत विद्वत्तापूर्ण, अभ्यासू, व्यासंगी अशा मंडळींची हजेरी. माझी पिढी ही अशी व्याख्यानं ऐकून अनेकांची तयार झालेली आहे आणि 7-7 दिवस निरूपण लावल्यासारखी ती व्याख्यानमाला चालायची. तो काळ संपला. मध्ये आमच्या विदर्भ साहित्य संघासारख्या संस्थांनी काही काळ व्याख्यानमाला चालवल्या, त्याही बंद पडल्या. आज आपण ज्या पद्धतीने ही व्याख्यानमाला इथे सादर होते आहे, 5 वर्ष हे 5वं वर्ष आहे.
4 वर्ष अतिशय महनीय वक्ते, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त, सरस्वती सन्मान प्राप्त, गणेश देवींसारखे अभ्यास, वसंत आबाजी डहाकेंसारखे संमेलनाचे कवी आणि आता डॉक्टर सुनील कुमार लवटे एका वेगळ्या क्षेत्रात सर्व संपन्न अशा वेगवेगळ्या अंगाने समाजाकडे बघणारं, भारतीयतेच्या संबंधामध्ये फार मूलभूत विचार मांडणारं असं व्यक्तिमत्व आज इथे आहे. सभागृहामध्ये ज्या वेळेला हे होतं त्यावेळेला आम्ही सभागृहात फक्त एकच खुर्ची व्यासपीठावर ठेवतो आणि ती फक्त वक्त्याची असते आणि बाकी सगळे समोर बसलेले असतात. फक्त सूत्रसंचालक एक मागे असतो मध्ये असल्यासारखा आणि संपूर्ण वेळ हा वक्त्याला आणि अर्धा तास नंतरचा हा श्रोत्यांना चर्चेला, असं नागपुरामध्ये आणि विदर्भामध्ये आता या व्याख्यानमालेने आपलं स्वतःच एक फार महत्वाचं असं स्थान निर्माण केलं. लोक या व्याख्यानमालेची वाट बघत असतात, इथे येणाऱ्या वक्त्याची वाट बघत असतात. या व्याख्यानमालेच्या आधी पार्श्वभूमीवरती काल एक अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे, ती म्हणजे आमच्या विदर्भातले वैदर्भीय पत्रकारितेमध्ये तरुण भारतचे 17 वर्ष संपादक राहिले आणि मराठी भाषेच्या संबंधामध्ये अतिशय सजगपणे भाषेचं म्हणजे संस्कृतचे प्राध्यापक असून मराठी अतिशय सुलभ लिहिल्या गेली पाहिजे याचा आग्रह धरणारे 97 वर्ष वयाच्या 100व्या वर्षापर्यंत आम्ही त्यांची शताब्दी करणार होतो आणि त्यांची फार तीव्र इच्छा होती. अतिशय जबरदस्त विल्पा होती मागवैद्यांची. पण काल त्यांचं दुःखद निधन झालं. आपणा सगळ्यांच्या वतीने मी आधी हे ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि विदर्भाच्या एकूणच संपादकीय पत्रकारितेमध्ये स्वतःचा एक ठसा उमटवणारे बाबूराव उपाख्य मागवैद्य यांना आपणा सगळ्यांच्या वतीने आधी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. विश्व मराठी परिषदेच्याही वतीने आणि विदर्भ सांस्कृतिक परिषदेच्याही वतीने. मित्र, डॉक्टर सुनील कुमार लवटे हे महाराष्ट्राला, मराठीला आणि एकूणच पुरोगामी विचारवंतांच्या आणि पुरोगामी अभ्यासकांच्या, व्यासंगी वाचकाच्या, अभ्यासू वाचकाच्या अशा परिघामध्ये आणि विशेषतः नियतकालिकांच्या आणि वर्तमानपत्रांच्याही वाचकाच्या विश्वामध्ये एक अतिशय महत्वाचं, सुपरिचित आणि जी भारतीयता भारतीय राज्यघटनेनी आपण सगळ्यांनी तिचा स्वीकार केल्यानंतर सिद्ध व्हायला पाहिजे होती आणि आज 70 वर्षानंतर सुद्धा ही भारतीयता सिद्ध होताना दिसत नाही, याचे ज्यांना क्लेश होत आहेत असे क्लेश बाळगणारे आणि त्या भारतीयतेसाठी आपलं लेखन, आपलं व्यक्तिमत्व, आपलं कार्य, आपला वेळ देणारे अशी जी अत्यंत मोजकी मंडळी आहे आता सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय भाषांचं अद्यापपर्यंत आपण भाषिक सौहार्द, भाषिक ऐक्य स्थापन करू शकलो नाही. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी भाषेकडे पाहण्याचा जो एक दृष्टिकोन दिला होता आणि त्यांची अंग्रेजी हटवची जी चळवळ होती ती खरं म्हणजे इंग्रजी हटवण्याची नव्हती, तर भारतीय मानसाचं निर्वसाहतीकरण करणं आणि भारतीय भाषांनी इंग्रजीची जागा घेणं, त्या समृद्ध होणं आणि तळागाळातल्या माणसांपर्यंत लोकशाही पोचण्यासाठी स्वभाषेतून सगळे व्यवहार होणं, हे जे भाषेचं लोकशाहीमध्ये असलेलं स्थान होतं ज्याचं पूर्ण अवमूल्यन झालेलं आहे, ज्याची जागा आता इंग्रजी घेत चाललेली आहे. मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत चाललेल्या आहेत आणि जसजशा आपल्या भाषांचा नाश होईल तसतसा संस्कृतीचा नाश होईल, याचा अर्थ भारतीयतेचा पिछा हटेल. अजूनपर्यंत सिद्ध न झालेली भारतीयता काय आहे, भाषा काय आहे, साहित्य काय आहे आणि या सगळ्या घटकांचा भारतीयता सिद्ध करण्यामध्ये काय एक महत्वाची भूमिका असू शकते, हा आजचा खरं म्हणजे एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्याकडे गांभीर्याने पाहणं हे खूप आवश्यक होतं. डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी व्याख्यानमालेसाठी हा विषय निवडून, त्यांचं पुस्तकच आहे या विषयावरती, मला पाठवलेली आहे, ते अजून मला वाचायची आहे. परंतु या आजच्या अत्यंत महत्वाच्या अशा विषयासाठी डॉक्टर सुनील कुमार लवटे ज्यांचा परिचय गंपावरांनी आपल्याला करून दिलेला आहे, यांनी जो वेळ दिला, जे सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभार मानतो, ऋण व्यक्त करतो आणि गंपावरांकडे हे सूत्र सोपवतो. काय म्हणजे प्रॉब्लेम सुमती भालचंद्र व्याख्यानमाला नागपूर या प्रतिष्ठित अशा व्याख्यानमालेचे संयोजक, विदर्भ संस्कृती परिषद नागपूर, विश्व मराठी परिषद पुणे यांचे जे सर्व संयोजक आहेत, विशेषतः माझे मित्र डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी ज्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ ही व्याख्यानमाला चालते, त्यांच्या स्मृतीस मी प्रथम विनम्र अभिवादन करतो.
ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी वर्षोनवर्ष माझे मित्र श्रीपाद जोशी यांच्या बरोबर सुनील पाटील, अनिल कुलकर्णी, अजय गंपावार ही सर्व मंडळी जे कष्ट घेत आहेत त्यांच्याबद्दल मी जाहीरपणे कृतज्ञता व्यक्त करतो. आणि या व्याख्यानमालेत माझ्या बरोबर जे प्रेक्षक आणि श्रोते जगभरातून सामील झालेत, मला तुमच्या बरोबर पोहोचवण्यासाठी माझे इथले स्थानिक मित्र विश्वास सुतार, आनंद पाटील, संजय कळके ही मदत करतायत. त्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो. आणि माझ्या व्याख्यानाकडे तर मी असं सांगत होतो की यापूर्वीचे वक्ते गौरी शंकराच्या शिखरासारखे उंच होते आणि एकदम तुम्ही कोचबाडच्या टेकडीसारखा खुजा वक्ता शोधून काढलेला आहे. ही काही नम्रता नव्हे आणि अकारण संकोचाचाही भाग नाही, ते वास्तव आहे. मित्र हो, हा विषय घेण्याचं कारण असं की आता डॉक्टर श्रीपाद जोशी जसे म्हटले की भाषेचं महत्व दुर्दैवाने आपल्या सगळ्यांना कळेनासं झालंय. आणि त्यामुळे भाषेबद्दलची अनारकी, भाषेबद्दलचा एकीकडे एक अतिरिक्त असा दहशतवाद आणि दुसरीकडे स्वभाषेची उपेक्षा, अशा दोन्ही अंगांनी आपण भाषेकडे दुर्लक्ष करतो आहोत. भाषेला इतकं का महत्व असतं असं जर तुम्ही मला विचाराल तर कुसुमाग्रजांनीच एका ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे की भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा मग दिवा विझे. आपण हे केव्हा तरी समजून घेतलं पाहिजे की भारतीयता नावाची गोष्ट, तिचा उच्चार करण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांना तेव्हाच राहतो जेव्हा आपण त्या भाषेसाठी काही करतो. मित्रांनो, गेल्या साधारणपणे 73 वर्षात आपल्या भारताची भाषिक स्थिती अशी आहे की अलीकडेच 2011ची जी जनगणना होती त्या जनगणनेमध्ये भाषेसंबंधी जी सांख्यिकी माहिती आली, ती सांख्यिकी माहिती मित्रांनो आपल्याला असं सांगते, आणि डॉक्टर गणेश देवींनी पण भाषांचं जे लोक सर्वेक्षण केलेलं आहे भारताचं, त्यातून पण ही गोष्ट प्रकर्षाने आपल्या समोर आलेली आहे की 1960 पासून 2020 पर्यंत गेल्या 50 वर्षात एकट्या भारतातल्या 200 भाषा मित्रांनो मृत झालेल्या आहेत. भाषेकडे लक्ष दिलं नाही की किती अनास्था होते आणि जग त्याच्याकडे किती संवेदनशीलतेने पाहतो. त्याचं एक मी छोटं उदाहरण सांगेन आपल्याला जागं करण्यासाठी की अलीकडे न्यूयॉर्क टाइम्स आणि पॅरिस रिव्ह्यू सारखी भाषा आणि संस्कृतीला वाहिलेली नियतकालिका आहेत की ज्या साहित्यिक पुरवण्या काढतात. ही दैनिक आणि नियतकालिक त्या भाषेचा शेवटचा मनुष्य जो मरतो त्याचा फोटो छापतात आणि लोकांना सांगतात की या भाषेचा हा शेवटचा वक्ता होता आणि त्याच्याबरोबर ती भाषा संपली. असं जर आपल्याला आपल्या भारतीय भाषांच्या बद्दल होऊ द्यायचं नसेल तर आपण भारतीय भाषांच्या बद्दल अत्यंत जागरूक राहिलं पाहिजे. सध्या मराठी जी आपली मातृभाषा आहे त्याची स्थिती अशी आहे की कर्ता कर्म त्याचं इंग्रजी झालेलं आहे, क्रियापद फक्त मराठी राहिलेलं आहे, हाती गेलेला आहे आणि भाषेचं शेपूट तेवढं राहिलेलं आहे. हे काय मी निराशेने बोलतो असं कृपया श्रोत्यांनी समजू नये. भारतीय भाषांचं वास्तव असं आहे की भारतीय घटनेने ज्या 22 भाषांना राज्यभाषेचा दर्जा दिला त्या सगळ्या 22 भाषांच्या मध्ये असं आपण भाषिक प्रदूषणामुळे हळूहळू
नाशाच्या उंबरठ्याकडे निघालेलो आहोत. भाषा शुद्ध ठेवली पाहिजे, हवा जर शुद्ध पाहिजे आणि जर ऑक्सिजनची नळकांडी घेऊन फिरायचं नसेल तर जसं माणसं कार्बन इंडेक्स पाहतात तसं आता सर्व सुजाण लोकांनी आपली भाषा किती टक्के प्रदूषित आहे दुसऱ्या भाषेपासून याचा केव्हा तरी मोजमाप करायला सुरुवात केली पाहिजे. आपले एक पंतप्रधान वाचणारे, लिहिणारे आणि साहित्याबद्दल आस्था असणारे होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री पण तसेच होते, यशवंतराव चव्हाणजी. या दोघांनी भाषेबद्दल जे सांगून ठेवलेलं आहे, मराठीबद्दल विशेषतः, ते आपण सगळ्यांनी भारतीय भाषेच्या संदर्भात पण लक्षात ठेवलं पाहिजे. की नरसिंहराव असं म्हटले ते, मराठी इज द मोस्ट अँग्लिसाइज्ड लँग्वेज इन द इंडिया. मराठी भारतातली सर्वाधिक इंग्रजाळलेली भाषा आहे, हे त्यांनी अत्यंत गांभीर्याने कराड इथे झालेल्या साहित्य संमेलनामध्ये 75 साली अत्यंत चिंतेनं सांगितलं होतं. तरी आपण मित्रांनो जागे झालेलो नाही. भारतीय भाषांची स्थिती मराठीपेक्षा वेगळी नाही. म्हणून मी तुम्हाला असं सांगेन की भारतीयता, भाषा आणि साहित्य अशा विचार करताना भाषेबद्दल का जागरूक राहायचं, तर त्याशिवाय भारतीयता नावाची गोष्ट शिल्लकच राहत नाही. जर तुम्हाला भारतीयता शिल्लक ठेवायची असेल तर तुमची भाषा आणि साहित्याच्या सजगतेची पातळी सतत तुम्ही जागरूक आणि उंचावत ठेवली पाहिजे. हे मी सुरुवातीलाच तुमच्या लक्षात आणून देतो. मित्रांनो, भारतीयता नावाची जी गोष्ट आहे ती स्वातंत्र्याच्या गेल्या 73 वर्षामध्ये आपण दुर्दैवाने निश्चित करू शकलो नाही. आपल्या नंतरची पिढी रोज शाळेमध्ये भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी प्रतिज्ञा करतात. एखाद्या शिक्षकांनी विद्यार्थ्याला किंवा समाजाने शिक्षकांना असं विचारलं की गुरुजी, भारतीयता म्हणजे काय हो? तर मी तुम्हाला सांगतो, पंतप्रधानांसह सर्व भारतीयांची बोबडी वळल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण असं की आपण भारतीयची परिमाणच अद्याप निश्चित केलेली नाही. भाषा आणि साहित्याबद्दल मित्रांनो आपण इतकी अनास्था दाखवतो आहोत. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन की 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला आणि आपण 48-49 ला भारतीय घटना तयार केली आणि 50 ला ती अंमलात आणली. जेव्हा आपली घटनेचं पहिलं प्रारूप, घटनेचं पहिलं संस्करण प्रकाशित झालं तेव्हा आपण असं सांगितलं होतं की या देशाच्या 8व्या परिशिष्टातील 14 भाषा या भारताच्या राज्यभाषा आहेत, त्या त्या प्रांतांच्या राज्यभाषा आहेत. मित्रांनो, आज आपण 2020 साली बोलतो आहोत. 8व्या परिशिष्टातील भाषांची संख्या 14 वरनं 22 गेलेली आहे. मी भाषेचा अभ्यासक असल्यामुळे तुम्हाला सांगेन की राजस्थानी ओळीत उभी आहे, भोजपुरी ओळीत उभी आहे. केव्हा तरी एका सुप्रभाती तुम्हाला असं ऐकायला मिळेल की यांना पण भारत सरकारने भारतीय भाषांचा दर्जा दिलेला आहे. मित्रांनो, भाषा दिवसेंदिवस जगभर प्रांतीय अस्मितेचे उद्गार होत आहेत. भारतासारख्या देशामध्ये भाषेची एक आणीबाणी निर्माण होण्याच्या दिशेकडे आपण जात आहोत. मी महाराष्ट्रात राहतो, ज्या कोल्हापूरमध्ये, त्या कोल्हापूरच्या अगदी 10, 15, 20 किलोमीटर अंतरावर कर्नाटक नावाच्या राज्याची सीमा सुरू होते. मी एक 10 किलोमीटर चाललो तर मला बसची पाटी वाचता येत नाही, कारण कर्नाटकातल्या सगळ्या गाड्यांच्या पाट्या
कन्नड लिपीमध्ये लिहिलेल्या असतात. इकडे मी कधी डहाणू सोडून कोसबाड सोडून गुजरातकडे जातो, तिथल्या बसच्या सगळ्या पाट्या गुजराती लिपीमध्ये लिहिलेल्या असतात. आपल्याच देशामध्ये आपण परदेशात गेलो आहोत की काय असा भास त्या क्षणी प्रत्येक भारतीयाला होतो. जरी आपल्या घटनेने इंग्रजी आणि हिंदी ही आपली लोकव्यवहाराची, प्रशासनाची, देश जोडणारी भाषा जरी जाहीर केलेली असली तरी अभ्यासाने मी तुम्हाला सांगेन की प्रशासनामध्ये हिंदीचा वापर, स्वभाषेचा वापर दिवसेंदिवस कमी होतो आहे आणि इंग्रजीचा वापर जास्त होत आहे. मगाशी डॉक्टर श्रीपाद जोशी असं म्हटले की महाराष्ट्रामध्ये इंग्रजीच्या शाळा वाढत आहेत. याचं कारणच असं आहे की आपली मानसिकता, आपण जरी भारतीय असलो तरी आपली मानसिकता ब्रिटिश झालेली आहे. हे व्याख्यान ठेवण्याचा मूळ उद्देश असा आहे की आता आपण जागं होऊन स्वभाषेच्या विकासाकडे लक्ष देण्याची ही योग्य वेळ आहे. आपण 2020 साली संवाद करतो आहोत भाषा आणि साहित्याबद्दल आणि भारतीयतेबद्दल. आणखीन 2 वर्षांनी भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे की एक देश गुलामीतून मुक्त झाला आणि त्याची 75 वर्षे साजरी करत असताना या देशाला आपली भाषा टिकवता आली नाही असा इतिहास मित्रांनो आपण लिहित आहोत. मला आठवतं की महात्मा गांधींना देश स्वतंत्र झाल्यावर 48 जेव्हा घटनेच्या कलमांचं वाचन सुरू होतं, पारितीकरण सुरू होतं, घटनेची एक एक कलम मंजूर होत होती, त्या काळामध्ये गांधींच्या असं लक्षात आलं होतं की भाषेबद्दल आपण किती निराश आहोत. म्हणून त्यावेळी महात्मा गांधी असं म्हटले ते अधिक दिवसेंदिवस सत्य व्हायला लागलेलं आहे की त्यांना एका विदेशी पत्रकारांनी असं विचारलं होतं की देश स्वतंत्र झाला तुमच्या इच्छेप्रमाणे, तुम्हाला आनंद वाटतो की नाही? तर त्याचं उत्तर महात्मा गांधींनी असं दिलेलं होतं मित्रांनो की राष्ट्रभाषा के बिना मेरा राष्ट्र गुंगा है. माझ्या देशाला मी राष्ट्रभाषा देऊ शकलो नाही याचं शल्य मला आहे. आणि आजही महात्मा गांधींचं ते शल्य की या देशाला राष्ट्रभाषा नाही. मी मित्रांनो जबाबदारीनं तुम्हाला सांगतो की भारत हा जगातला राष्ट्रभाषा नसलेला एकमेव देश आहे. खडबडून जागं होण्याची वेळ आहे. ज्यांना कुणाला स्वतंत्र देशाचा अभिमान असेल त्यांनी पहिल्यांदा स्वतःचा गळा साफ करावा, आपल्या भाषेवर आपलं नियंत्रण हवं, आपल्या जिभेवर आपली सत्ता हवी. इतका साधा जरी विचार भाषेबद्दल आपण करू शकत नसू तर भारतीयतेबद्दल उच्चारही काढण्याचा आपल्याला नैतिक अधिकार मित्रांनो राहत नाही. हे अत्यंत गंभीरपणे आणि खेदपूर्वक मी सुरुवातीलाच नमूद करू इच्छितो. मित्रांनो, भारतीयता नावाची गोष्ट कशातून आली? आपण सहज भारतीयता असा शब्द म्हणतो ना. तुम्ही आपलं प्राचीन साहित्य वाचायला लागा, तुमच्या असं लक्षात येईल की आज ज्या अंगांनी आपण भारतीयता, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्र अस्तित्व, सार्वभौमत्व, राष्ट्रवाद अशा अंगांनी रोज उठता बसता भारतीयता शब्दाचा उच्चार करतो. त्या भारतीयतेला आपण जागतो का? साधे साधे प्रश्न मित्रांनो माझे आहेत की ज्या काळामध्ये भारतीयांना भाषा मिळाली ती भाषा त्या काळामध्ये संस्कृत होती. ज्या काळात आपण भारतीय म्हणून जन्माला आलो त्या काळात तुम्हाला माहित आहे का की त्या काळात प्रत्येक माणसाला, स्त्री पुरुषाला आर्य म्हणण्याची पद्धत होती. आज आपल्या घरोघरी आपली पत्नी आपल्याला
अहो म्हणते. तुम्ही जर प्राचीन साहित्य काढलं तर प्राचीन साहित्यामध्ये एकमेकाला आर्य असं पुकारलं जायचं. माणसांची नावं नव्हती मित्रांनो, देशच माणसांचं नाव होतं, देशच माणसांची ओळख होती. आपण एक एक ओळखी हळूहळू पुसल्या आणि आपण दिवसेंदिवस संकुचित व्हायला लागलो. संस्कृत ज्या काळामध्ये समृद्ध होतं, संस्कृत साहित्य आणि संस्कृत भाषा, लोक आज या भाषेला मृत आणि कालबाह्य भाषा असं मानतात. मित्रांनो, अशी वस्तुस्थिती नाहीये. आपल्याला भाषेबद्दल फार कमी माहिती असते म्हणून अशी भोंगळ विधानं आपण करत असतो. संस्कृत सर्व भारतीय भाषांची जननी आहे हे विरोधक देखील नाकारत नाही. संस्कृत भाषा ही जगातल्या वर्तमानातील शास्त्रोक्त भाषेमध्ये आहे. आज सगळे संगणक अभियांत्रिकी निर्माण करणारा जो वर्ग आहे आणि असं सांगतात की सध्या जगावर राज्य कुणाचं आहे तर ते संगणक अभियांत्रिकीचं आहे. ते कुणा एका पक्षाचं नाही आणि कुणा एका देशाचं पण राज्य नाही. आज जगामध्ये जे राज्य आहे ते तंत्रज्ञानाचं राज्य आहे आणि त्या तंत्रज्ञान चालवणाऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की जगात हाताच्या बोटावर मोजणाऱ्या ज्या भाषा आहेत त्याच्यामध्ये संस्कृती आणि विशेषतः देवनागरी मध्ये लिहिल्या जाणाऱ्या ज्या भाषा आहेत, संस्कृतोद्भव ज्या भाषा आहेत, या भाषांच्या मध्ये त्यांचं जे व्याकरण आहे ते व्याकरण संगणक फ्रेंडली आहे. संगणक सुलभ असं व्याकरण आहे. मी एक छोटं उदाहरण तुम्हाला मी सांगेन की आपण भारतीयता वगैरे म्हणतो ना, आपल्या महाराष्ट्राची ज्ञान व्यवस्था ज्या लक्ष्मण शास्त्री जोशींनी निर्माण केली याचा मला साधार अभिमान आहे. त्यांच्याबद्दलही आपण इतके अनास्था आणि उपेक्षा दर्शविणारी आहोत की त्यांचं समग्र साहित्य आपण अद्याप संपादित केलेलं नाही. त्याचा अभ्यास करत असताना अलीकडे माझ्या असं लक्षात आलंय की त्यांनी मराठी भाषेवर एक मोठे उपकार करून ठेवले की जगातील सगळं ज्ञान विज्ञान मराठी विश्वकोशाच्या द्वारे त्यांनी मराठीमध्ये आणलं. 1962 साली मराठी विश्वकोश लिहिण्याची पद्धती तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी तयार केली होती. 62 साली त्यांनी नोंदी तयार करताना त्याच्यामध्ये बाणांकन, इटॅलिक मध्ये पुढे चाल, व्याप्तिलेख असेल तर वेगळ्या ठळक मध्ये असे शब्द मध्ये मध्ये घातलेले होते. 2015 साली आपण मराठी विश्वकोशाचं संगणकीकरण केलं, त्याची मृदू प्रत तयार केली, सॉफ्ट कॉपी तयार केली. मी मित्रांनो तुम्हाला सांगेन अनुभवानी की तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी 62 साली मराठी विश्वकोश लिहिण्याची जी पद्धती, जी ज्ञानव्यवस्था निर्माण केली होती, ती आत्ताचा जो सगळ्या जगात प्रसिद्ध आणि अधिकाधिक वापरला जाणारा ज्ञानकोश आहे विकिपीडिया, जी माणसं विकिपीडिया वापरत असतील त्यांच्या असं लक्षात असेल की अलीकडे महाराष्ट्रातले एक अत्यंत प्रख्यात असे वैज्ञानिक गाडगीळ, वय त्यांचं 80च्या पुढे आहे आणि ते सध्या आपलं सगळं लेखन, वाचन आणि वक्तृत्व संगणकावर करतात. त्यांनी पेन सोडून दिलेला आहे. त्यांना जेव्हा लोक सॉफ्ट कॉपी पाठवतात आणि त्याच्यामध्ये लिंक नसेल तर ते म्हणतात हे निरुपयोगी आहे. मी तुम्हाला असं सांगेन की तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी 1962 साली लिंक सह हा विश्वकोश तयार केलेला होता की जो एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकानेही तयार केलेला नव्हता.
हे मी अशासाठी सांगतो की एखादी भाषा समृद्ध करणे नावाची गोष्ट काय असते, त्याला एक क्षितिज दूरचं कसं दिसायला लागतं याची तर दृष्टी भारतीय भाषांच्या मध्ये मित्रांनो कुणी दिली असेल तर ती तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी या मराठी माणसाने दिली. आणि त्यांना हे भान आलं कुठून, तर परत मी तुम्हाला सांगेन की ते कोणत्याही औपचारिक शाळेत न गेलेले गृहस्थ होते आणि त्यांनी आपलं सगळं शिक्षण संस्कृत मध्ये केलं होतं. नंतर ते इंग्रजी शिकले आणि शाळेत न जाता अस्खलित मराठी, अस्खलित संस्कृत, अस्खलित हिंदी, अस्खलित इंग्रजी भाषा शिकायला मित्रांनो ना शाळेची गरज असते ना विद्यापीठांची गरज असते. गरज असते भाषा शिकण्याची उर्मी तुम्हाला किती आहे. भारतीय भाषांच्या बद्दल छाती बडबडून बोलणारे जे लोक आहेत त्यांना मला एक छोटा प्रश्न विचारायचा आहे की गेल्या 75 वर्षामध्ये 73 वर्षांमध्ये आपण भारतीय भाषांच्यासाठी काय केलं. तर एक छोटी गोष्ट आपण केली. एक साहित्य अकादमी नावाची संस्था, आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांना ही दृष्टी होती देश घडवायची आणि देश एक करायची. नंतरच्या काळामध्ये माझा असा अनुभव आहे आणि माहिती आहे की भारतामध्ये सगळ्यात जास्त तरतुदी कशावर कमी होत आहेत, भाषा आणि साहित्यावरच्या तरतुदी रोज कमी होत आहेत. मी महाराष्ट्रातच उदाहरण परत सांगतो. साहित्य संस्कृती मंडळ पंडित महाराष्ट्रातल्या अभिजात नियतकालिकांना अनुदान देतं. कोरोना काळामध्ये ते अनुदान किती कमी केलं ते मला या स्क्रीनवर सांगायला पण शरम वाटते, एवढंच मी तुमच्या लक्षात आणून देतो. आपण केव्हा तरी भाषा आणि साहित्याबद्दल गंभीरपणे विचार केला पाहिजे, हे या निमित्ताने तुमच्या मी लक्षात आणून देऊ इच्छितो. मित्रांनो, भारतीयता नावाची गोष्ट ही अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनच जन्माला येत असते. मी असं म्हणत नाही की भारतीय मूल्य कमी दर्जाची होती, भारतीय भाषा कमी दर्जाच्या होत्या, भारतीय वंश कमी दर्जाचे होते. पण प्राचीन काळामध्ये ज्या भाषिक तज्ञ आणि साहित्यिकांनी जे श्रम भाषा विकसित करण्यासाठी आणि साहित्य विकसित करण्यासाठी घेतले, ते कष्ट आज आपण घेत नाही, हे वास्तव आहे. विद्यापीठांच्या मध्ये भाषांची जी अनास्था मित्रांनो, ती तुम्ही एकदा केव्हा तरी त्याची सांख्यिकी पहा, म्हणजे मी काय म्हणतो ते तुमच्या अधिक गांभीर्याने लक्षात येईल. भारतीयता नावाची गोष्ट ही एक ठरवायची गोष्ट आहे. ती काय आहे नक्की, असं जर तुम्ही मला विचाराल, की एक काळ असा होता की आपण भारतीयतेच्या ज्या गोष्टी होत्या त्यासाठी असं सांगायचो की अमुक अमुक गोष्टी म्हणजे भारतीयता. आता मी तुम्हाला असं सांगेन की वर्तमानामध्ये भारतीयतेची काय लक्षणं आहेत. मी जुन्या गोष्टींच्याकडे जात नाही, कारण वेळ माझ्याकडे कमी आहे, मला त्या गोष्टी माहित नाही असं नाही. पूर्वीच्या काळामध्ये भारतीयतेची जी परिमाणं होती ती आपल्या सगळ्या मूल्य व्यवस्थेवर आधारित होते. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर गांधीजींची जी एकादश व्रत होती ती आपली मूल्य प्रतिष्ठापना होती आणि तो आपल्या मूल्यांचा पाया होता. त्या आधारे आपण भारतीय होण्याचा अधिकार बाळगत होतो. स्वातंत्र्यानंतर ही सगळी परिमाणं मित्रांनो मुळासकट बदलून गेली. मी तुम्हाला असं सांगेन की 2020 साली जर भारत सरकारला आणि भारतातल्या सगळ्या संघराज्यांना एकदा केव्हा तरी हे ठरवलंच पाहिजे की भारतीयतेची लक्षणं काय आणि भारतीयतेच्या कसोट्या काय. जसं एक माझी छोटी कसोटी आहे की भारताचे राष्ट्रपती आणि भारताचे पंतप्रधान कोण, असं जर तुम्ही मला विचाराल, ज्याला हिंदी बोलता येतं अशालाच
भारतीय राष्ट्रपती आणि भारतीय पंतप्रधान होण्याचा अधिकार आहे, कारण घटनेनं असं मानलेलं आहे की ती या भारताची मुखभाषा आहे. मुखभाषा याचा अर्थ असा, ती या देशाची अधिकृत भाषा आहे. इंग्रजी या देशाची अधिकृत भाषा नाही, ती पूरक भाषा आहे, असं केव्हा तरी आपण लक्षात घेण्याची या निमित्ताने मित्रांनो गोष्ट आहे. तेव्हा भारतीयता नावाची लक्षणं ठरवत असताना मला माहित आहे की आपला भारत उपखंडासारखा विशाल आहे. दक्षिण भारतामध्ये हिंदीला विरोध होतोय आणि उत्तर भारतामध्ये मुखभाषा समर्थन केलं जातं. भारत हा नेहमीच 50% राष्ट्रीयत्वाचा राहिलेला आहे, हे आपण केव्हा तरी गंभीरपणे समजून घेऊया. हे चरित्र बदललं पाहिजे. आ सेतू हिमालय, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कलकत्त्यापासून कांडला पर्यंत, जोपर्यंत आपण एक देश बांधण्याचा प्रण करणार नाही, जगातली जी राष्ट्र मित्रांनो सशक्त झाली, ती सगळी भाषांवरच उभारलेली आहेत. जग असं सांगतं की जे देश भाषेवर उभे असतात त्यांच्यावर आक्रमण करण्याची बिशात शत्रू राष्ट्रांना होत नाही. आपल्यासारखे जगातले इतर अनेक देश आहेत मित्रांनो. मी तुम्हाला मुद्दाम लक्षात आणून देतो की रशिया आपल्यासारखा अवाढव्य देश आहे. तिथे पण आपल्यासारखंच संघराज्य आहे, वेगवेगळ्या भाषांची राज्य आहेत. पण त्यांनी गेल्या 100 वर्षात रशियन भाषेचा जो विकास केलेला आहे तो एकदा केव्हा तरी उघड्या डोळ्यांनी आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो की भारतामध्ये एक भाषेचं रूपांतर दुसऱ्या भाषेमध्ये करायचं असेल तर 14 वेळा आणि 22 वेळा काम करायला लागतं. हा शक्तिक्षय आहे, अर्थक्षय आहे, समयक्षय आहे. आपण केव्हा तरी हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून मला एकदा आठवतं की 1986 साली महाराष्ट्रामध्येच हिंदी ऐच्छिक करण्याचा प्रश्न तत्कालीन अंतुले सरकारने घेतलेला होता आणि मी महाराष्ट्रभर हिंदीच्या संघटनाचं काम करत होतो. मला आठवतं की 86च्या दरम्यान किंवा त्याच्या आधी असेल, मला नक्की लक्षात नाही का, पण बहुतेक इमर्जन्सी आणि 86च्या दरम्यानचा म्हणजे चॅलेंज ऑफ एज्युकेशन आणि इमर्जन्सी याच्या मधला काळ आहे तो नक्की. तेव्हा आम्ही असं महाराष्ट्र शासनाला सांगत होतो की 9वीला हिंदी ऐच्छिक करू नका, कारण मग हिंदी मरूनच जाईल महाराष्ट्रामध्ये. त्यावेळेचे मुख्यमंत्री ऐकायला तयार नव्हते, ते ताणात होते आणीबाणीच्या. आम्ही 36 लक्षवेधी सूचना एका दिवशी पटलावर आणलेल्या होत्या. मला चांगलं आठवतंय की आदल्या दिवशी सरकार खडबडून जागं झालं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या 36 लक्षवेधी सूचना हिंदीच्या एका दिवशी पटलावर आला तर हे सरकार कोसळेल, आणि आदल्या दिवशी त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. सरकारला भाषेचं भय किती असतं हे त्याच्यावर अवलंबून असतं जेव्हा भाषाविषयी लोक जागृत असतात. मित्रांनो, जगामध्ये ही जागरूकता सतत जपली जाते, ती दुर्दैवाने आपण दुर्लक्षित करतो आहोत. भारतीयता नावाच्या मुद्द्यावर आपण जेव्हा येऊ तेव्हा हे केव्हा तरी आपल्याला ठरवायला लागेल की आपण आपल्या स्टेट लँग्वेजेस, राज्यभाषा वाढवत न्यायच्या का कमी करायच्या. असं सांगितलं गेलंय की गेल्या 70 वर्षामध्ये ज्या भाषांना आपण राज्यभाषा म्हणून दर्जा दिला, एक भाषा वैज्ञानिक आहे त्यांनी आपल्या भाषांचं लिंग्विस्टिक ऑडिट केलेलं आहे आणि त्यांनी एक परिमाण छोटं दिलेलं आहे. तो काय म्हणतो की तुम्हाला कोणतीही भाषा म्हणून जाहीर करायची असेल तर त्याचं एक छोटं परिमाण आहे की त्या भाषेमध्ये विज्ञान लिहिलेलं असेल, ज्या भाषेमध्ये वैज्ञानिक पुस्तकं तयार होतात त्या भाषेला भाषिक दर्जा दिला जातो. वर्तमानामध्ये ज्या भाषेमध्ये
त्या भाषेचं तंत्रज्ञान विकसित असतं, त्या भाषेला भाषिक दर्जा दिला जातो. भोजपुरी, राजस्थानी आणि काही 4 भाषा नजीकच्या काळात भारत सरकार राजभाषा करू इच्छितं. या एका निकषावर मित्रांनो मी तुम्हाला सांगेन की आपण एक राजकीय निर्णय म्हणून भाषांना जो राज्य दर्जा द्यायला लागलेलो आहोत, तो केवळ राजकीय निर्णय आहे, तो भाषा वैज्ञानिक निर्णय नाही. आपण सगळे माझं व्याख्यान ऐकणारे लोक सुजाण आणि विचार करणारे देशप्रेमी आहात, भारतीय आहात, म्हणून हे मी अधिक जाणीवपूर्वक आणि अधिक गांभीर्याने तुमच्या लक्षात आणून देतो आहे. आपल्या भारतीय घटनेचा जो सरनामा आहे, त्या सरनाम्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना तयार केली होती, तेव्हा त्यामध्ये एका शब्दाचा जाणीवपूर्वक वापर भारतीयतेचं लक्षण म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता. आणि तो होता मित्रांनो धर्मनिरपेक्षता. तुमच्यापैकी किती लोकांना माहित आहे की वर्तमान भारत सरकारने आपल्या सरनाम्यात सभापटलावर चर्चा न करता एक बदल केलेला आहे. धर्मनिरपेक्षता शब्दाजागी पंथनिरपेक्षता शब्द वापरायला सुरुवात केलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की धर्मनिरपेक्षता आणि पंथनिरपेक्षता काय फरक असतो? तर अलीकडे आपण एक प्रार्थना म्हणतो सगळे, धर्म जाती प्रांत भाषा पंथ भेद जाऊ दे विसरू दे, भेद सारे जाऊ दे. मित्रांनो, भारतीयता नावाची गोष्ट ही पंथभेद गाडल्याशिवाय, धर्मभेद जातीभेद गाडल्याशिवाय भारतीयता निर्माणच होऊ शकणार नाही. हा एक मूळ हायपोथेसिस आहे राष्ट्रीय एकात्मतेचा. त्यामुळे आपल्या घटनेमध्ये ज्या काही 4 गोष्टी सरनाम्यामध्ये सांगितल्या होत्या, तो धर्मनिरपेक्षता शब्द मोठ्या चर्चेनंतर त्यावेळच्या घटना परिषदेने स्वीकारलेला होता. सगळ्यात जास्त चर्चा घटना परिषदेमध्ये मित्रांनो धर्मनिरपेक्षता या शब्दावर झालेली आहे. तुम्ही केव्हा तरी प्रोसिडिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन काढून पहा. आणि सगळ्यात जास्त चर्चा हिंदी बद्दल झालेली तुम्हाला लक्षात येईल. धर्मनिरपेक्षता हा शब्द दिसायला जरी गोंडस असला तरी आपण फार भोंगळ अर्थाने अलीकडे तो वापरायला लागलेलो आहोत. युरोपमध्ये आणि जगभर सेक्युलरिझम हा शब्द ज्या व्यापक अर्थाने वापरला जातो, तो अर्थ आपण केव्हा तरी समजून घेतला पाहिजे. तो अर्थ असा आहे मित्रांनो की धर्म आणि सत्तेचं विलगीकरण, म्हणजे देवाचे देवाला आणि राजाचे राजाला, सत्तेचे सत्तेला आणि धर्माचे धर्माला, धर्म आणि सत्ता यांची जोपर्यंत फारकत होणार नाही तोपर्यंत लोकतांत्रिक व्यवस्थेमध्ये धर्मनिरपेक्ष भारत घडवणे हे स्वप्नच राहील. त्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये आपण केव्हा तरी गांभीर्याने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की भारतीय सरनाम्यामध्ये एक एक शब्द घटना परिषदेने विचारपूर्वक घातलेले होते. त्यामध्ये पहिला शब्द आहे मित्रांनो, म्हणजे हे मी भारतीयतेची नवी लक्षणच सांगायला लागलोय असं समजा, की ज्यांना कुणाला भारतीयता ठरवायची आहे, भारतीयतेचे निकष ठरवायचे आहेत, त्यांनी हे मान्यच केलं पाहिजे की घटना ही या देशातील वर्तमानामध्ये सर्वांना या गोष्टी समानपणे लागू असलेली एक गोष्ट आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांनी घटनेला बांधील राहून भारतीयतेचा विचार केला पाहिजे. मला हे मान्यच आहे की देश हा सार्वभौम आहे आणि देशाच्या सार्वभौमतेपुढे बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत. पण देशाची सार्वभौमता जर टिकायची असेल तर घटनेमध्ये जी मूल्य सांगितलेली आहेत त्या मूल्यांच्या अनुषंगाने आपण किती काम करतो, किती भाषांचा विकास करतो, किती साहित्य लिहितो, आपण शिक्षण कोणत्या पद्धतीचं देतो, यावर मित्रांनो 21व्या शतकातील पिढीचं भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे
भारताची प्रभुसत्ता जर नव्या पिढी पुढे आपल्याला आणायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा लोकशाही मूल्य जगवलीच पाहिजेत. लोकशाही मूल्यांमध्ये सर्वाधिक मोठी जर कोणती गोष्ट असेल तर या घटनेने भारतीयातील प्रत्येकाला दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, विश्वास स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य आणि उपासना स्वातंत्र्य, या स्वातंत्र्याचा संकोच कोणत्याही कारणाने या देशात होणार नाही याची जोपर्यंत मित्रांनो आपण काळजी घेणार नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्माण होणार नाही. मी आणखीन एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो की 92 मध्ये बाबरी मस्जिद आणि राम मंदिराचा प्रश्न आपल्या देशामध्ये होता आणि 92 साली बाबरी मस्जिद पाडण्यात आली. तेव्हा सेक्युलर विचार करणारी जगभर जी मंडळी होती त्यांना एकाच गोष्टीचं दुःख झालेलं होतं त्या काळात. ते मशीद पाडण्याचं दुःख कमी होतं. दुःख सगळ्यात अधिक कशाचं होतं तर भारताचं जे टेक्स्चर होतं धर्मनिरपेक्षतेचं ते या निमित्ताने दुखावलं गेलं आणि भारतामध्ये जाती आणि धार्मिक सद्भावना जी होती त्याला धक्का बसला याचं जगभर मोठं आश्चर्य वाटलं होतं. आणि म्हणून आपण जेव्हा केव्हा भारतातल्या धर्म, जात, पंथ, संस्कृती, परंपरा यांचा विचार करतो तेव्हा आपण समजून घेतलं पाहिजे की भारत हा मुळातच अनेक वंशांचा देश आहे. एका कुठल्या वंशाचा, एका कोणत्या धर्माचा, एका कोणत्या भाषेचा देश नाही. भारतामध्ये 6 वेगवेगळ्या देशातून लोक आले असं सांगितलं गेलं होतं. आणि आता तर मानववंश शास्त्रज्ञ एक नवीन थ्योरी मित्रांनो मांडताना मला दिसतंय. ती भाषेच्या संदर्भात पण आहे आणि ती वंशाच्या संदर्भात पण आहे. भाषा, साहित्य आणि भारतीयतेच्या संदर्भात ही नवी मांडणी जगभर आता मूळ धरू लागलेली आहे. आजपर्यंत आपण भारताच्या इतिहासामध्ये असं ऐकत आलो होतो की आर्य बाहेरून आले, द्रविड बाहेरून आले. नवीन संशोधन अलीकडे असं सांगायला लागलंय की आर्य आणि द्रविड म्हणजे दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय हे इथलेच नागरिक होते आणि त्याचे पुरावे म्हणून मानववंश शास्त्रज्ञ आणि भाषा शास्त्रज्ञ द्यायला लागलेले आहेत. त्याच्यामध्ये ते असं सांगतात की या दोन्ही भारतांमध्ये, दक्षिण भारत आणि उत्तर भारतामध्ये बऱ्याच समानता आहेत. त्या वांशिक समानता आहेत. म्हणजे जीन्स तपासायला लागलेले आहेत लोक. नवं शास्त्र आपल्या हातात आलेलं आहे. ते जीन्सचा नकाशा आपण तयार करायला लागलेलो आहोत भारताचा. त्याच्यामधूनही लक्षात आलंय की उत्तर भारत आणि दक्षिण भारत अशा भांडणात काही अर्थ राहिलेला नाही. त्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की भाषेचं व्याकरण दक्षिणेचं आणि उत्तर भारताचं एकच आहे असं लक्षात यायला लागलेलं आहे हळूहळू. आणि तुमच्या असं लक्षात येईल हळूहळू की आर्य भाषा ज्या आहेत 15 आणि दक्षिणेतल्या 4 भाषा, 22 भाषांच्या पैकी 19 भाषा ह्या सगळ्या मूलतः संस्कृतोद्भवच भाषा आहेत. म्हणजे एकाच भाषेपासून. म्हणजे आपण म्हणतो ना सगळी भारतीय एकाच मातेची लेकरं आहेत. तसं सगळ्या भारतीय भाषा एकाच भाषेतून तयार झालेल्या आहेत. हे भाषा शास्त्रज्ञ आता वारंवार सपुरावा आपल्या पुढे व्यक्त करायला लागलेले. त्याचंही भान केव्हा तरी आपल्याला असू द्या मित्रांनो. आणि मग ते असं सांगतात की या सगळ्या भारतीय भाषांचा अभ्यास करताना तुमच्या असं लक्षात येईल की अरे या भाषांचं मिथक एक आहे. म्हणजे रामायण आणि महाभारत सगळ्या भाषांच्या मध्ये भारतातली एकही भाषा नाही मित्रांनो की ज्याच्यामध्ये त्या त्या देशाचं रामायण महाभारत लिहिलेलं नाही. म्हणजे ज्या कुणाला धर्म आणि परंपरेचा अभिमान असेल त्यांना मी असं अभिमानाने सांगेन की या पायावरच, रामायण आणि महाभारताच्या पायावरच सर्व भारतीय भाषेचा डोलारा उभा आहे. जसा बेबेलचा भाषिक मनोरा उभा आहे तसं साहित्याबद्दल पण आहे.
आपली सगळी मिथक समान आहेत मित्रांनो. आपले सगळे सण समान आहेत. थोडेफार फरक असतील, पण मुळात आपलं जे सांस्कृतिक वैभव आहे भारताचं, ते काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत एकच असलेलं हळूहळू लोकांच्या भाषाशास्त्रज्ञ आणि मानववंशी शास्त्रज्ञ लक्षात आणून द्यायला लागले. त्यामुळे मी तुम्हाला असं सांगेन की भारतीयता ठरवत असताना छोट्या छोट्या भेदांच्याकडे दुर्लक्ष करा आणि व्यापक भेदांच्यावर सहमती निर्माण करण्याचं राजकारण, मी शब्द जाणीवपूर्वक वापरतो, जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत हा देश एकसंध आणि एक राष्ट्र म्हणून उदयाला येणार नाही. आणि त्याचा पाया मित्रांनो धर्मनिरपेक्षता हाच आहे. जोपर्यंत आपण भारतातील मुसलमानांना या देशातले मानणार नाही, भारतातील जैन आणि बौद्ध वासियांना, भारतातील शिखांना आपण भारतीय मानणार नाही, मी तुम्हाला असं सांगेन की मुळातच एखादा मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचा अपवाद वगळता सगळे नेटिव्ह रिलिजनच आहेत. म्हणजे जैन धर्म, शीख धर्म, बौद्ध धर्म हा मूळ भारतीयच धर्म आहे. ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्म बाहेरून आले, पण पिढ्यानपिढ्या या धर्माचे लोक आपल्या देशात जगले, वाढले. त्यांना जर आपण मानणार नसू, राम मंदिराबरोबर बाबरी मस्जिदचं पण भूमिपूजन झालं असतं तर सगळ्या भारतीयांना अधिक आनंद झाला असता, हे मला मुद्दाम तुमच्या लक्षात आणून द्यायचंय. यातूनच देश एक होत असतो. देश एक होणं म्हणजे अध्यादेश काढणं नव्हे. देश एक होणं म्हणजे फतवा काढणे नव्हे. सर्व धर्मकट्टरपंथीयांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोणताही धर्म फतव्यांनी मोठा होत नाही, कोणताही देश अध्यादेशांनी मोठा होत नाही. देश मोठा होतो जेव्हा लोक, अमेरिकेचं अलीकडचं उदाहरण आहे की देश सत्ता बदलू शकतात आणि सत्ता येते ती केवळ तुमच्या कार्यपद्धतीवरच. लोकशाहीचं सगळ्यात मोठं वरदान जर कोणतं असेल तर तुम्ही या देशातील बहुसंख्यांना घेऊन पुढे जाता, याच्यावरच भारतीयता अवलंबून आहे, हे आपण केव्हा तरी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे भारतीयता निश्चित करत असताना घटनेने जी मूल्य आपल्याला लक्षात आणून दिलेली आहेत, मग तो सार्वभौमता असेल, समाजवादी विचारसरणी असेल, लोकतांत्रिक व्यवस्था असेल, विचार स्वातंत्र्य असेल, सामाजिक आर्थिक राजकीय स्वातंत्र्य असेल, समता बंधुता असेल, राष्ट्रीय एकात्मता असेल, घटनेची मूल्य प्रमाण मानून जोपर्यंत आपण भारताचा विचार करणार नाही तोपर्यंत मित्रांनो भाषा आणि साहित्याद्वारे आपला देश भारतीय होणार नाही. आपला देश भारतीय व्हायचा असेल, आपल्या भाषा जर भारतीय व्हायच्या असतील तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे भारतीय भाषांच्या विकासाचा एक कार्यक्रम भारत सरकारने आणि राज्य सरकारने मिळून केला पाहिजे. जसा रशियामध्ये मोठ्या प्रमाणात केला. अगदी छोटे छोटे देश पण की ज्यांनी इतक्या महत्वाची कामं केलीत मित्रांनो, आपण केव्हा तरी समजून घेऊया. स्वित्झर्लंड सारख्या देशांनी 4 भाषेने आपलं राष्ट्र चालवलेलं आहे. शेजारचा सिंगापूर सारखा देश आहे, तो 4 राष्ट्रभाषा घेऊन काम करतो. आपल्याला तर 2च राष्ट्रभाषा घेऊन काम करायचंय, पण आपण एका भाषेकडे कानाडोळा आणि दुसऱ्या भाषेला वरदस्त असा जो सापत्न भाव करतो आहोत, त्यातून आपण बाहेर आलो तर कदाचित भारत आपण एकमेकाशी भाषा साहित्याद्वारे लवकर जोडू शकू. एक भाग. दुसरा भाग, शिक्षण नावाची गोष्ट राष्ट्र घडणीचं सगळ्यात मोठं साधन आहे. नुकतंच भारत सरकारने मित्रांनो शिक्षणाचं नवं धोरण जाहीर केलेलं आहे. या नवीन धोरणामध्ये त्यांनी त्रिभाषा सूत्राचा पुनरुच्चार केलेला आहे. पूर्वीच्या शासनाने देखील अगदी चॅलेंज ऑफ एज्युकेशन मध्ये त्रिभाषा सूत्र होतं. त्यापूर्वी देखील मुदलियार, राधाकृष्ण, कोठारी आयोगामध्ये देखील त्रिभाषा सूत्राचा पुनरुच्चार होता. मला असं वाटतं की देश एक जर करायचा असेल तर त्रिभाषा सूत्र हे सर्व राज्यांनी प्रमाण मानलं पाहिजे आणि त्याचं एक धोरण भविष्य काळामध्ये ठरवण्याची गरज आहे.
महाराष्ट्राने अलीकडच्या काळामध्ये एक चांगली गोष्ट केली की मराठी राजभाषेचा कायदा केला आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासन करत आहे. पण तो करत असताना इतर भाषांच्या संकोच होणार नाही याची देखील काळजी सर्व संघ राज्यांनी घेण्याची गरज आहे. त्याचं कारण असं की घटनेने आपल्याला सगळ्यांना भाषिक स्वातंत्र्य देखील शिकण्याचं, बोलण्याचं, अभिव्यक्तीचं दिलेलं आहे. त्याचा संकोच होणार नाही याची देखील काळजी सर्व संघ राज्यांनी घेतली पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये भाषेच्या अंगाने सर्व संघ राज्ये जी आहेत ती संकुचित होताना दिसतात. मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना असं आवाहन करणार आहे, भाषिक उदारता हे भाषिक विकासाचं सर्वाधिक चांगलं धोरण आहे. आणि भाषिक उदारता मित्रांनो येते कशातून असं जर तुम्ही मला विचाराल तर भाषिक उदारता येते ती अनुवादातून येते. म्हणजे गटे नावाचा जो नाटककार, कवी, प्रशासक, शास्त्रज्ञ असलेला माणूस जर्मन मधला, त्याने जगात पहिल्यांदा विश्व साहित्याची संकल्पना गेल्या शतकात 19व्या शतकात मांडली. त्यांनी असं सांगितलेलं होतं की जगातली कोणतीही भाषा आणि साहित्य तुम्हाला जर बलवान करायचं असेल, सशक्त करायचं असेल, जागतिक करायचं असेल, वैश्विक करायचं असेल तर त्याचा खुशकीचा मार्ग हा भाषांतरच आहे. केल्याने भाषांतर नावाची गोष्ट मराठीने चांगली जपलेली आहे. मी तुम्हाला अभिमानाने सांगेन. भारतातल्या फार कमी भाषा आहेत. एक गुजराती आहे, बंगला आहे म्हणजे बंगाली आहे आणि मराठी आणि खाली केरळ आणि मल्याळम, तमिळ या 4-5 भाषा अशा आहेत की ज्या भाषेबद्दल अत्यंत सजग भाषा आहेत की त्यांनी आपल्या भाषेमध्ये इतर भाषांचं साहित्य मोठ्या प्रमाणात अनुवादित केलेलं आहे. महाराष्ट्राचं साहित्य संस्कृती मंडळ हे अत्यंत सजग असं मंडळ आहे. त्याचं बजेट मात्र महाराष्ट्र सरकारने दरवर्षी वाढत्या क्रमाने वाढवलं पाहिजे. नाहीतर महाराष्ट्राला आपली पुस्तकं चेन्नईमधून छापून घेण्याची नामुष्की करायला लागेल. जशी आज बालभारती चेन्नईहून छापून येतं, मराठी चेन्नईमध्ये छापली जाते. मेरा महाराष्ट्र महान. मित्रांनो, आपण केव्हा तरी समजून घ्या की भाषा मोठी करणं म्हणजे तिचे सगळे व्यवहार तुमच्या पायावर उभे करणं आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी जगाने जपलेल्या आहेत. जग चीन मोठा का? चीनचा तुम्ही किती दुस्वास करा, चीन हा जगातला मोठा अर्थसत्ता होणारा देश आणि खरं म्हणजे साम्राज्यशाहीचा देश म्हणून पण मी त्याच्याकडे पाहतो. ती न आवडणारी गोष्ट आहे मला साम्राज्यशाही. स्वशाहीच खरी शाही. मी तुम्हाला असं सांगेन की चीनचं मोठेपण, चीनची सशक्तता कशात आहे तर ती सशक्तता त्यांच्या भाषिक समृद्धीमध्ये आहे. जपानची सशक्तता त्यांच्या भाषिक समृद्धीमध्ये आहे. आपल्या सर्व भारतीय भाषा अशा जर समृद्ध व्हायच्या असतील, म्हणजे अलीकडेच मित्रांनो मी आपल्या भारतातलं सर्वात श्रेष्ठ साहित्य पुरस्कार म्हणून आपण ज्ञानपीठ पुरस्कार देतो. आपलं ते परिमाण आहे की भारतातलं श्रेष्ठ साहित्य ज्याला ज्ञानपीठ मिळतं तो श्रेष्ठ साहित्य. मी त्या सगळ्या साहित्यिकांची भाषणं काही निमित्ताने वाचत होतो. मी तुम्हाला जबाबदारीने असं सांगेन की फार कमी लोकांनी भारतीयतेबद्दल आपल्या भाषणामध्ये विचार केलेला आहे. याचं कारणच असं आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भारतीयतेचा विचार आपण फार शेवटच्या क्रमाने करतो आहोत, हे त्याचं वास्तव आहे. हे जर चित्र बदलायचं असेल, भारतीयता, भाषा आणि साहित्य असा विषय घेत असताना माझ्या समोर ह्या सगळ्या चिंता होत्या आणि या सर्व काळज्या होत्या. मला असं वाटतं की आदान प्रदानाच्या भाषांची संख्या कमी करणं, आदान प्रदानाची गती वाढवणं. संख्या कदाचित तुम्ही आहे तेवढ्या ठेवल्या तरी काही बिघडणार नाही, त्याच्याने काहीच खरं म्हणजे फरक पडत नाही. रशिया त्याचं आदर्श उदाहरण आहे.
त्याच्यामुळे आपला काही तोटा होईल असं नाही, पण जोपर्यंत आपण आपल्या भाषा समृद्धीसाठी सजग होणार नाही, भारतीय भाषा समृद्ध करणं हा काही भारतीय ज्ञानपीठाचा मक्ता नव्हे, हा काही साहित्य अकादमीचा मक्ता नव्हे, हा काही नॅशनल बुक ट्रस्टचा मक्ता नव्हे, हा काही महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचा मक्ता नव्हे. याच्या पलीकडे भारतातल्या सगळ्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ भारतीय भाषांसाठी काय करतात याच्यावर उद्याच्या भारतीय भाषा आणि साहित्याचं भारतीयपण मित्रांनो अवलंबून राहणार आहे. माझ्यासारख्या भाषा आणि साहित्याचा विचार करणाऱ्या माणसाला आज असं लक्षात येतं की भारतभर भाषा आणि साहित्य विषयाची अनास्था कमी कमी होते आहे. तुम्ही एक शब्द 90च्या काळामध्ये ऐकलेला असेल, डॉलर बहु असा शब्द होता, की 90च्या काळामध्ये सगळ्या भारतीयांना, महाराष्ट्र त्याच्यामध्ये अग्रेसर होता. आजही तुम्ही असं पाहाल, महाराष्ट्रातल्या सगळ्या उच्च शिक्षित मध्यमवर्गीयांची मुलं मुली सुना यांचं श्रेष्ठत्व कशावर आहे असं जर मला विचाराल तर ते डॉलर कमावतात याच्यावर त्यांचं श्रेष्ठत्व आहे. इथल्या हिंजवडीमध्ये ते काम करतात याचं कौतुक कुणाला नाही. जगामध्ये आपल्या देशात काम करणं, आपल्या देशात राहणं, आपल्या देशाचा विकास करणं, रुपयाची किंमत वाढवणं हे भारतीयचं लक्षण आहे. रुपयाची किंमत मित्रांनो केवळ रिझर्व्ह बँक वाढवत नाही. प्रत्येक नागरिक जेव्हा भाषा आणि साहित्यासाठी प्राण द्यायला तयार होईल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की भारतीयता नावाची गोष्ट जिवंत राहील. मला या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना असं आवाहन करायचंय की भारतीयता नावाची गोष्ट आपण सर्वांनी इथून पुढच्या काळात गांभीर्याने घेण्याची गोष्ट. एक छोटी गोष्ट सांगतो आणि मी माझ्या भाषणाचा समारोप करतो आणि नंतर तुमच्या प्रश्नांना मी उत्तरही देणार आहे. एक गोष्ट अशी आहे मित्रांनो की गेल्या काही वर्षांच्या मध्ये आपल्याकडे भाषिक गळती जी लागलेली आहे आणि साहित्याला जो उतार लागलेला आहे, वाचन कमी झालेलं आहे आपलं, आपण मोबाईल सेवी झालेलो आहोत. आजच माझ्या मित्रांनी मला एक पोस्ट पाठवलेली आहे. किती वर्षांनी तो मित्र भेटला मित्रांनो. त्या पोस्ट मधून माणसं अलीकडे प्रत्यक्ष भेटत नाहीत, पडद्यावरच भेटतात. ती कधी मोबाईलच्या स्क्रीनवर आणि कधी लॅपटॉपच्या स्क्रीनवर एकमेकाला भेटतात. त्यांना असं सांगितलंय की या मोबाईलनी काय काय खाल्लं, तर तो असं सांगत होता, या मोबाईलनी नाती खाल्ली, या मोबाईलनी संबंध खाल्ले, या मोबाईलनी भाषा खाल्ली, या मोबाईलनी साहित्य खाल्लं, या मोबाईलनी वाचन खाल्लं, या मोबाईलनी सामाजिकरण खाल्लं आणि फक्त बोटच चालवत माणूस चालायला लागलेला आहे. तो पुढे शेवटी असं म्हणतो की माणसाने आता मोबाईलमुळे चालणं पण सोडलेलं आहे. चालणं जी माणसं सोडतात आणि बशाबैल व्हायला लागतात तेव्हा मित्रांनो तुमच्या असं लक्षात येईल की आपला अंतकाळ जवळ आलेला आहे असं समजा. ज्यांना कुणाला भारत हा मेरा भारत महान असं उच्चारवानी सांगायचं असेल त्यांनी भारतीय भाषा आणि साहित्यामध्ये भारतीय उर्मी आणि गर्व, अभिमान, अस्तित्व आणि अस्मिता हे सारे शब्द कृतीत उतरवण्याचा संकल्प जोपर्यंत भारतीय करणार नाही तोपर्यंत आपल्या अशा भाषणांना, माझ्यासारख्या भाषणांना पण अत्यंत नम्रपणे सांगतो, मला माझ्या मर्यादा माहित आहेत. मी तर किती 10x10 मधला मनुष्य मित्रांनो. पण जर तुम्हाला हा भारत खऱ्या अर्थाने मोठा करायचा असेल, स्वभाषेवरचा अभिमान बाळगा, भारतीय भाषांना एक करा, भारतीय साहित्यांना एक करा. एक छोटी गोष्ट सांगतो परत एकदा.
आमच्याकडे रत्नाप्पा कुंभार नावाचे एक मोठे कार्यकर्ते होते कोल्हापूरला. ते असं म्हणत म्हणत आपलं भाषण वाढवायची. ती सवय मला पण आहे, की मी असं शेवटची गोष्ट मगाशी म्हणलो, आणखीन एक गोष्ट सांगतो. ती अशी की भारत जोडायचं काम देश करत असतो. त्याची एक छोटी गोष्ट माझे शिक्षक सांगायचे. ती तुम्हाला सांगतो आणि माझं भाषण थांबवतो. पहिलीच्या वर्गातल्या मुलांना एका शिक्षकांनी भारताचा नकाशा फाडून दिला, तुकडे त्याचे, आणि त्यांना सांगितलं, त्या मुलांना, पहिलीच्या मुलांना, की हे चित्र जोडून दाखवा. तर त्यातला एक हुशार मुलगा होता. त्यानं तो भारत जसाच्या तसा जोडला. त्याचं रहस्य काय होतं, तर त्या नकाशाच्या मागे एक माणसाचं चित्र होतं. त्यानं माणसाचं चित्र जोडलं, नकाशा आपोआप तयार झाला मागचा. माणूस जोडणं म्हणजे देश जोडणं. धन्यवाद. कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारायला हरकत नाही. हो सर, मी सगळ्यांच्या वतीनं त्यांचे प्रश्न मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ठीक आहे. सगळ्यात या व्याख्यानाला अपेक्षित असाच प्रश्न तिघा जणांनी विचारलेले आहेत. ते फक्त मी तुम्हाला कंबाईन करून सांगतो, विचारतो की सध्या लिहिताना किंवा वाचताना बहुतेक मान्यवर लेखक सुद्धा इंग्रजी शब्दांचा वापर करतात. तर हे करणे योग्य आहे का? दुसऱ्या बाजूला त्याला जोडून प्रश्न आहेत, म्हणून मी ते कंटिन्यू करतो की हे इंग्रजी भाषेतले शब्द वापरणे अधिक सोपं वाटतं, मराठीत ही थोडी क्लिष्ट वाटते, जसं चॅट करणे असेल, टायपिंग करणे असेल. तर मराठीचा आग्रह धरणे हे कितपत मग अशा वेळी योग्य ठरेल? भाषेचा एक साधा नियम आहे मित्रांनो, भाषाशास्त्रामध्ये, आणि त्याचा संबंध परत मानववंशशास्त्राशी आहे. तो असा आहे की भाषेचा नियम असा आहे की भाषा वापरली तर विकसित होते, वापरली नाही तर मरते. माणसाची शेपूट का गेली, तर ती वापरली नाही म्हणून गेली, हे त्याचं उत्तर आहे. कोणतीही भाषा तुम्हाला विकसित करायची असेल तर तिच्या वापराकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. वारंवार अलीकडच्या काळामध्ये आपल्या निवेदनामध्ये इंग्रजी शब्द येतात, माझ्याही येत असतील, मला माहित नाही, पण मी सजगपणे मराठी बोलण्याचा वारंवार प्रयत्न करतो, लिहितोही. फार कमी इंग्रजी शब्द जिथे आवश्यक असतील तिथे वापरतो, कंसातच वापरतो, प्रत्यक्ष इंग्रजी शब्द फार कमी वापरतो. मी तुम्हाला असं सांगेन, मी भाषा शास्त्राचाच विद्यार्थी आणि शिक्षक असल्यामुळे व्यक्तिशः मला आलेला एक अनुभव मी तुम्हाला सांगतो. भाषेचं गारुड काय असतं. आपल्या सगळ्या भारतीयांना विशेषतः 3 भाषा सहज येतात. ज्याची त्याची मातृभाषा त्याला येत असते. हिंदी त्या काळामध्ये दूरदर्शनमुळे आणि अलीकडच्या काळामध्ये इंटरनेटमुळे सगळ्यांना यायला लागलेली आहे. इंग्रजी आपली लोकव्यवहार भाषा झालेली आहे. जाईल तिथे इंग्रजी पाट्या, जाईल तिथे इंग्रजीचा शब्द, आणि विशेषतः सुशिक्षित वर्गामध्ये इंग्रजी शब्द वापरल्यामुळे आपण सुशिक्षित आहोत, अशी एक मानसिकता निर्माण झाल्यामुळे वारंवार माणसं अकारण इंग्रजी शब्दांचा वापर करतात. भाषेचा नियम साधा आहे. ही भाषा केव्हा येते? मी हिंदी शिकवायचो आणि मुलं मराठी भाषी असायची. त्यांना MA ला आल्यानंतर असं वाटायचं की अरे, BA ला मी 4 वर्ष हिंदी शिकलो, पण मला हिंदी काही बोलता येत नाही, कारण तो कधी बोललेलाच नव्हता. मी त्यांना असं म्हणायचं की तुला जर हिंदी यायची असेल तर तू बोलायला लाग गड्या.
आणि बोलायला लागला की तुमच्या असं लक्षात येईल की माणूस सुरुवातीला चुकीचं बोलतो, हळूहळू दुरुस्त करतो. तुम्हाला मराठी भाषा तर कशी आली? आधी तुम्ही चुकीचे बोबडे बोलत होता. आईने दुरुस्त केली, नंतर शिक्षकांनी दुरुस्त केली, नंतर समाजाने दुरुस्त केली आणि भाषा समृद्ध झाली. इंग्रजीच्या वापराची मानसिकता, ह्या मानसिक गुलामीतून माणसं जोवर मुक्त होणार नाहीत. मराठी भाषा समृद्ध आहे का, असा ज्यांना प्रश्न पडला असेल त्यांना मी एक छोटं साधन सांगतो की मराठी विश्वकोशाबरोबर एक परिभाषा कोश आहे, मराठीमध्ये पदनाम कोश आहे आणि अलीकडच्या काळामध्ये चाऊस नावाच्या माणसांनी छान छान डिक्शनऱ्या तयार केलेल्या आहेत. रॅपिडेक्स इंग्लिश कोर्स सारख्या कोर्स तयार करणाऱ्यांनी आपल्यावर भरपूर उपकार करून ठेवलेले आहेत. ज्यांना कुणाला जाणीवपूर्वक मराठीचा वापर करायचा आहे त्यांनी इंग्रजी शब्द वापरण्यापूर्वी 2 मिनिटं विचार करावा. त्यांच्या असं लक्षात येईल की अरे या शब्दाला मराठी शब्द आहे. म्हणजे अगदी आपण कोरोना काळात होतो ना, सर्रास वर्तमानपत्रातून दूरदर्शनवर शब्द यायचे पहा. क्वारंटाईन शब्द आहे, विलगीकरण. सोशल डिस्टन्स सामाजिक अंतर आहे शब्द. वॅक्सिन लस शब्द आहे. एकही असा शब्द नाही की ज्याला मराठी शब्द नाही. तरी आपण विशेषतः मराठी वृत्तपत्र यांनी याच्यामध्ये मोठी आघाडी घेतलेली आहे. माध्यमांनी याच्यामध्ये मोठी आघाडी घेतलेली आहे. मी परत जबाबदारीने असं सांगेन की वर्तमानामध्ये जनभाषा माध्यम ठरवतात. आपल्याला केव्हा तरी मराठी वृत्तपत्रांनी विशेषतः आणि मराठी वाहिन्यांनी असं ठरवलं पाहिजे की तुम्हाला जर तुमचा मराठी TRP वाढवायचा असेल तर तुम्हाला मराठीचाच वापर केला पाहिजे. आता जी वर्तमानपत्र इंग्रजी शब्दांचा वापर करतात तो त्यांचा खुशकीचा मार्ग आहे आणि तो खुशकीचा मार्ग आता या क्षणी मी तुम्हाला असं सांगेन. परवाच लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेर बोलत होते. फेसबुकवर बोलताना मी ऐकलं त्यांना. त्यांनी आपल्या वृत्तपत्रीय सृष्टीचं सांगितलेलं वास्तव भाषेच्या संदर्भातलं मी तुमच्या परत लक्षात आणून देऊ इच्छितो. तुमच्या प्रश्नाला पूरकच असं ते उत्तर आहे. ते असं सांगत होते की मी युरोपमध्ये जातो आणि त्या देशातलं जेव्हा वर्तमानपत्र घेतो तेव्हा वर्तमानपत्राचा जो ठळक मथळा असतो तो ठळक मथळा सगळ्या वर्तमानपत्रांचा वेगळा असतो आणि तो ठळक मथळा त्यांनी क्षेत्रकार्य करून, संशोधन करून, गेले 24 तास चिंतन मनन करून आपला मथळा ठरवलेला असतो आणि ते असा प्रयत्न करतात की माझा मथळा अन्य वृत्तपत्रांच्या पेक्षा वेगळा झालेला असेल. माझा अनुभव असा आहे की लोक वर्तमानपत्र एक वाचत असतात आणि नाव दुसरं घेत असतात. म्हणजे त्याला विचारलं कोणतं वर्तमानपत्र वाचतो, मला दिसतंय की अमुक एक वर्तमानपत्र आहे आणि तो नाव दुसऱ्याच वर्तमानपत्राचं सांगतो ज्या वर्तमानपत्रानं त्याच्या मनावर गारूड केलेलं असतं. वर्तमानपत्रांचं एक होणं ही त्या वृत्तपत्राच्या मराठी किंवा त्या वृत्तपत्राची जी माध्यम भाषा आहे तिच्या दिवाळखोरीचं लक्षण आहे. मी वृत्तपत्रांना असं या निमित्ताने आवाहन करीन की तुमची ओळख ही तुमच्या शब्द वापरातून झाली पाहिजे. ती जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत मराठीला समृद्धीचे दिवस येणार नाही. सर, पुढचा एक महत्वाचा प्रश्न, दैनंदिन वापरातले ज्या आपले तंत्र शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, बँक असेल किंवा अगदी कॉम्प्युटर वापरात असेल, सर्वत्र इंग्रजी आपल्याला वापरावं लागतं. संगणक शब्द आहे ना, संगणक का वापरत नाही आपण शब्द? संगणक का वापरत नाही शब्द आपण? कॉम्प्युटर कशाला वापरायला पाहिजे? संगणक आहे ना.
महाजाल शब्द आहे ना इंटरनेटसाठी, का वापरायचा नाही? मानसिकतेचाच प्रश्न आहे हा. शब्दांचं दारिद्र्य नाही आपल्याकडे, दारिद्र्य आपल्या मानसिकतेचं आहे. भाषा लुप्त का होते याबद्दल तुम्ही बोललात, पण हो. लिपीबद्दल एकाने प्रश्न विचारलेला आहे, संजय वाघ. मोडी लिपी व्यवहारातून लुप्त का झाली? मोडी लिपीचा वापर कमी झाला. संस्कृत जशी वापरातून कमी झाली तसंच मोडीचं पण झालं मित्रांनो. लिपी हा एक आणखीन एक दुर्लक्षित भाग आहे मित्रांनो आपला. जसं मी मगाशी म्हटलं ना, भाषाच्या एकीकरणाचं जसं आंदोलन सुरू व्हायला पाहिजे, तसं लिपींच्या एकीकरणाचा देखील प्रयत्न झाला पाहिजे. परत मला कुसुमाग्रजांची एक आठवण येते मित्रांनो. कुसुमाग्रजांनी एकदा असं सांगितलं होतं की कोणती लिपी, म्हणजे आपण इंग्रजीचा किती दुस्वास करा, ती संगणकीय शास्त्र, भाषाशास्त्र, ज्ञान व्यवस्था म्हणून समृद्ध भाषा आहे. त्याची कारणं आपण केव्हा तरी शोधली पाहिजेत. की इंग्रजी मुळाक्षर केवळ 26 आहेत आणि काना, मात्रा, वेलांटी शिवाय ती चालतात. मी पूर्वी लेखक जरी असलो तरी वृत्तपत्रांमध्ये आणि छापखान्यामध्ये काम करायचो. जेव्हा ट्रेडल मशीन होती आणि खिळे जुळवून आम्ही छापखान्यामध्ये काम करायचो, तुम्हाला माहित आहे का की एका बाजूला मराठी चौकटी असायच्या, खिळे असायचे, आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजी खिळे असायचे. इंग्रजी सारं 26 चौकटीत भरलेलं होतं. मराठीच्या चौकटी खिळ्यांच्या किती होत्या? 200 चौकटी. मराठी लिहायला 200 सिलॅबल, वर्णिका लागतात. तेव्हा देवनागरी लिपी आणि त्यातून निर्माण होणारी भाषा तयार होते. आपण आकार, उकार, मात्रा, वेलांटी जितक्या कमी करू तितकी देवनागरी सुलभ होईल. भाषाशास्त्र असं सांगतं की तुम्हाला भाषा जर समृद्ध करायची असेल, लिपी समृद्ध करायची असेल, तर लिपीचा पसारा तुम्हाला आवरता आला पाहिजे. घरचा पसारा जसा आटोपशीर करणं हे चांगल्या घराचं लक्षण, तसं भाषा आणि लिपीच्या संदर्भात देखील मित्रांनो आहे. भारताच्या संदर्भात पण मी परत एकदा गांभीर्याने विचारपूर्वक असं सांगेन की आपण भाषिक आदान प्रदान केलं पाहिजे. म्हणजे परत मी छोटा प्रश्न सांगेन तुम्हाला की देवनागरी ही मूळ लिपी असणाऱ्या कितीतरी भारतीय भाषा आहेत. छोटे छोटे फरक आहेत. तुम्हाला माहित आहे का की मराठी, गुजराती, बांगला, हिंदी, पंजाबी या अशा उत्तर प्रांतीय भाषा आहेत की ज्यांची मूलभूत लिपी एक आहे, त्यांची वर्णमाला एक आहे. भारतीय भाषांचं सगळ्यात मोठं बलस्थान असेल काय, तर त्यांचं पदक्रम एक आहे. कर्ता, कर्म, क्रिया हा जो क्रम आहे ना, हा एक आहे. अशी जी आपली समान स्थळं आहेत, या समान स्थळांवर विचार करून आपण भाषा आणि लिपीच्या एकीकरणाचा जोपर्यंत विचार सुरू करणार नाही, तोपर्यंत भाषिक आणि लिपिगत एकात्मता निर्माण होणार नाही. त्याचे प्रयत्न भविष्य काळात विद्यापीठातील अभ्यास विभागांना करायला लागतील, भाषाशास्त्रज्ञांना नक्कीच करायला लागतील. एक अलीकडच्या काळात चांगलं काम झालेलं मुद्दाम मी तुमच्या लक्षात आणून देतो. आता परत तुम्ही असं म्हणा की तुम्ही गुगल गुरुची प्रशंसा करता, पण गुगल गुरु ज्या जोरावर जगावर राज्य करायला निघालेलं आहे, आपण केव्हा तरी असं समजून घ्या भारतीय भाषांच्या संदर्भात, ते घर की मुर्गी दाल बराबर आहे ना, आपण कधी समजूनच घेत नाही. तुमच्यापैकी किती लोकांना माहित आहे की युनिकोड नावाचा जो फॉन्ट सिडॅकनी तयार केलेला आहे, महाराष्ट्र ज्ञान मंडळ एमकेसीएल म्हटल्यावर कुणाला कळत नाही, महाराष्ट्र ज्ञान मंडळ म्हटल्यावर कुणाला कळत नाही, अशी आपली स्थिती आहे. त्यांनी गेल्या अनेक वर्ष प्रयत्न करून, सिडॅक आणि एमकेसीएलनी प्रयत्न करून 2 गोष्टी मित्रांनो आपल्यासाठी केलेल्या आहेत. एक, मराठी वापराचा जितका प्रयत्न महाराष्ट्र ज्ञान मंडळाने केला, तितका प्रयत्न कुठल्याही विद्यापीठांनी केलेला नाही. आपण केव्हा तरी ते समजून घेऊया.
मोबाईलवर मराठी वापरासाठी MKCL ने केलेले प्रयत्न किंवा महाराष्ट्रामध्ये परत मी एका भाषणामध्ये सांगितलं तर ते परत मी त्याची विरुक्ती करतो की महाराष्ट्रातील एक विद्यापीठ आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. हे महाराष्ट्रातलं तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अग्रणी काम करणारं विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने आपले सगळे पाठ्यक्रम, आपली सगळी पाठ्यपुस्तकं ही मोबाईल सहज केलेली आहेत. मोबाईलवर त्यांची पुस्तकं मिळतात. असं काम इतर विद्यापीठांनी केलेलं नाही. एक त्यांचं स्वतःचं रेडिओ स्टेशन आहे, त्यातून ते विद्यार्थ्यांना शिकवत राहतात. त्यांचा स्वतःचा स्टुडिओ आहे, त्यातून ते भाषणांचं दृकश्राव्य प्रक्षेपण करत असतात. आपल्या विद्यार्थ्यांना श्रव्य माध्यमातून, दृकश्राव्य माध्यमातून, मुद्रित माध्यमातून तिन्ही प्रकारे शिक्षण देणारं विद्यापीठ म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जे काम करतं, तशा प्रकारचं काम जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत लेखनाचे प्रश्न आपले संपणार नाहीत. लेखनाचे प्रश्न सोडवण्यासाठी लिपी सुलभतेकडे आपण भविष्य काळात काम केलं पाहिजे. सर, शिक्षण विषयकच दुसरा प्रश्न आहे की मातृभाषेतून शिकल्यानंतर अगदी योग्य प्रकारे समजतं, हे बहुतेकांचा अनुभव आहे. पण उच्च शिक्षणामध्ये जसं इंजिनिअरिंग असेल किंवा वैदिक मेडिकल असेल, याच्यामध्ये ती पुस्तकं उपलब्ध नाहीत आणि ते शिकून घेणे सुद्धा सहज सोपं शक्य नाहीये इंडिव्हिज्युअल व्यक्तीला, वैयक्तिक व्यक्तीला. तर हे शासकीय स्तरावर प्रयत्न होण्यासाठी एकूणच शैक्षणिक धोरणात कसं बदल करता येतील? नाही, शैक्षणिक धोरणाचा हा प्रश्न नाही. हा प्रश्न भारत सरकारने भाषा विषयक धोरण ठरवण्याचा आहे. आपल्या जवळ आणि जगातला सगळ्यात छोटा देश म्हणजे किती छोटा देश, तर जगाच्या नकाशावर टाचणी ठेवल्यानंतर जितकं क्षेत्र येतं तेवढंच क्षेत्रफळ असलेला देश आहे इस्रायल. तो देश 48 साली आपण जेव्हा लोकतांत्रिक झालो त्याच्यात जवळपास तो देश लोकतांत्रिक झाला आणि स्वतंत्र झाला. त्या काळामध्ये त्यांच्याकडे भाषा नव्हती. त्यांची जी हिब्रू नावाची बोली भाषा होती, बोलीच होती, त्याला लिपी नव्हती, म्हणजे लिहिली जात नव्हती. देश स्वतंत्र झाला तेव्हा. आणि स्वातंत्र्य झालेल्या दिवशी अशी घोषणा केली, मित्रांनो, हिब्रू या देशाची राष्ट्रभाषा असेल. जग हसायला लागलं तर त्या दिवशी त्यांना, की अरे तुमच्याकडे लिपी नाही आणि तुम्ही ती राष्ट्रभाषा घोषित करता. आज 72 वर्षानंतर मित्रांनो मी तुम्हाला सांगेन, इस्रायल मधलं शेती तंत्रज्ञान हिब्रू मध्ये आहे, इस्रायल मधलं अभियांत्रिकी हिब्रू मध्ये आहे, इस्रायल मधलं आरोग्य शिक्षण ज्याला आपण मेडिकल एज्युकेशन म्हणतो ते हिब्रू मध्ये आहे. सर्व शिक्षण हिब्रू मध्ये देणारा, आपल्या राष्ट्रभाषेतून देणारा हा देश आहे. उदाहरणं आपल्या पुढे आहेत उघड्या डोळ्यांनी. म्हणजे ते देव आहे सुकाळ देशी आभाग्यासी दुर्भिक्ष असं आपल्या संतांनी सांगून ठेवलंय. सर्वत्र प्रकाश आहे ज्ञानाचा, उघड्या डोळ्यांनी आपण तो पाहिला पाहिजे. आपली भाषा समृद्ध करण्याचा निर्णय घेऊ, प्रतिबद्ध होऊ, होते समृद्ध भाषा. म्हणजे महाराष्ट्रानेच सांगतो सर, बहुतेक एक मिनिट, महाराष्ट्रातल्या साहित्य संस्कृती मंडळांनी 1960 ते 80 या 2 दशकांच्या मध्ये जितकी जगातली ज्ञान विज्ञान मराठीत आणली तितकी गेल्या 80 नंतरच्या काळात झालेली नाही. मी मगाशी एक प्रश्न सांगताना विसरून गेलो, तो आता मी लक्षात आला म्हणून सांगतो. मी बोलता बोलता खरंच विसरून गेलो होतो. मी तुम्हाला असं सांगत होतो की भारतीय भाषांच्या मध्ये 70 नंतरचा इतिहास लिहिला गेला नाही. शिशिरदासांनी लिहिल्यानंतर भारतीय भाषा आणि साहित्याचा इतिहास लिहिला गेला नाही मित्रांनो.
सुनीती चटर्जींच्या नंतर भारतीय भाषा साहित्याबद्दल आपण विचार केलेला नाही. विंटर नीज बद्दल आपण विचार केलेला नाही. मी अलीकडच्या काळात असं ठरवलेलं आहे की 1970 ते 2020 या गेल्या 50 वर्षाचा जो ऐतिहासिक अवकाश आहे भारतीय भाषा आणि साहित्यातला, तो भरून काढण्यासाठी येत्या 2 वर्षामध्ये मी स्वतः काही काम करण्याचं ठरवलेलं आहे. माझा असा प्रयत्न राहील की येत्या 2 वर्षामध्ये या 22 भाषांचा 50 वर्षांचा लिपी, भाषा आणि साहित्याचा इतिहास अद्यतन करून तो भारताला देण्याचा संकल्प मी सोडलेला आहे. तोही या निमित्ताने मला जाहीर करावासा वाटतो. तुम्हाला सगळ्यांना याचा आनंद वाटेल आणि कदाचित अभिमान पण. सर, बहुतेक सर्व प्रश्नांना तुम्ही उत्तर दिली आहेत. एक शेवटचा प्रश्न फक्त विचारा. सगळ्यात भाषेबद्दल गोंधळलेली जी युवा पिढी आहे, कुमार वयातील लोक आहेत आणि जे नवीन पालक आहेत, यांना आपल्या भाषेच्या वापराबद्दल, मातृभाषेच्या वापराबद्दल तुम्ही काय संदेश द्याल? पहिली गोष्ट अशी की घरामध्ये मराठी बोलायला लागा. मुलांना म्हणजे पहिली गोष्ट मराठी वर्तमानपत्र घरी आणा, मराठी पुस्तकं घरी आणा आणि वाचायचं जे बंद केलंय ना सुजाण नव्या पिढीने, मी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागून असं सांगणार आहे की तुमच्या खिशामध्ये 100 रुपये आल्यानंतर तुम्ही पिझ्झा खायचं जे स्वप्न पाहू लागलेलं आहात, ते पुस्तक वाचायचं स्वप्न ज्या दिवशी तुम्हाला पडेल, त्या दिवशी मराठी भाषा समृद्ध होईल. घरामध्ये भांडी किती आहेत पहा, कपडे किती आहेत पहा, जुते किती आहेत पहा, गाड्या किती आहेत पहा आणि पुस्तकाची पानं मोजा. नोटांच्या पानांपेक्षा ज्या घरामध्ये पुस्तकाची पानं आहेत, माझ्या मागे तुम्ही पाहत आलेला आहात, पुस्तकांची चवड भरलेली आहे. लोक असं म्हणतात, तुमचे काही सार्वजनिक ग्रंथालय आहे का? आहेच ते. घरोघरी ज्या दिवशी ग्रंथालय होतील, एक तरी पुस्तक प्रत्येक घरी, असं म्हणून आम्ही कोल्हापुरामध्ये ग्रंथ महोत्सव सुरू केला होता. तो जरी तुम्ही या निमित्ताने प्रत्येक माझं भाषण ऐकणाऱ्या माणसांनी केला की दर महिन्याला, म्हणजे मी आणखी उदाहरण सांगतो तुम्हाला, भाषा आणि साहित्याचा विकास भारतीयता आकाशातून येत नाही. आजही बांगलादेश, तुम्ही पश्चिम बंगालमध्ये जा, वर्तमानपत्रामध्ये पुस्तक प्रकाशनाची बातमी असते, चौकटीत असते ती. आपल्याकडे पुस्तक प्रकाशनाच्या बातम्या आता नाईलाजाने दिल्या जातात आणि कुठेतरी कोपऱ्यात दिल्या जातात, त्यांना चौकट नसते. बंगाली वर्तमानपत्रांमध्ये पुस्तक प्रकाशनाची बातमी चौकटीत असते. त्याचं कारण असं, अशी चौकटीतली बातमी वाचून बंगाली मनुष्य पुस्तकाच्या दुकानापुढे, दुकान सुरू होण्यापूर्वी राशन सारखी रांक लावून पहिल्या आवृत्तीची प्रत माझ्या घरी असली पाहिजे म्हणून कॉलेज, शाळा, कार्यालय चुकवून ओळीत उभा असतो. ही असते वाचनाची असोशी. ही वाचनाची असोशी मित्रांनो, जोपर्यंत आपण निर्माण करणार नाही, मी तुमच्या सर्वांची क्षमा मागून असं सांगेन, जे प्रकाशक मराठी आणि साहित्यिक ऐकत असतील, एकेकाळी मराठी पुस्तकाची प्रत 10,000, 5,000, 1,000 होती. मराठी प्रकाशकांना विचारा. पीओडी सिस्टीममुळे आपण आता शतकावर येऊन ठेपलेलो आहोत. हे आपलं भाषिक दारिद्र्य आहे. प्रकाशन नावाची गोष्ट, जितक्या प्रती छापल्या जातील तितक्या त्या विकल्या जातात, जितक्या विकल्या जातात तितक्या वाचल्या जातात. 100च प्रती जर मराठीच्या निघणार असतील तर वाचक 10च असतील. याचा केव्हा तरी गांभीर्याने, आणि महाराष्ट्र भारतातला समृद्ध प्रांत आहे आर्थिक दृष्ट्या. हा महाराष्ट्र चौपट पांढरा पैसा मिळवणारा प्रांत आहे. इतर म्हणजे मला माहित आहे की तुम्ही विदर्भवासी आहात, विदर्भाचं दारिद्र्य मला माहित आहे. तरी देखील मी तुम्हाला सांगेन की इतर प्रांतांच्या पेक्षा आपली आर्थिक स्थिती नक्कीच संपन्न आहे. ही आर्थिक संपन्नता आपण सांस्कृतिक संपन्नतेमध्ये जोपर्यंत
स्थानांतरित करणार नाही तोपर्यंत आपली समृद्धी वाढणार नाही. भाषा टिकायची असेल, वाचन व्यवहार, शिक्षण व्यवहार वाढणं हाच त्याच्यावर उपाय आहे. बोलणं, वाचणं, लिहिणं आणि तिसरं म्हणजे त्या भाषेत स्वप्न पाहणं. स्वप्नात जेव्हा मराठी येईल तेव्हा भाषा मराठी टिकेल.